मंडळी नमस्कार. नमस्कार. मी उमेश पोहदरे, राहणार येवती, तालुका राळेगाव, जिल्हा यवतमाळ. आज आपल्या शेतामध्ये आपण कार्यशाळा ठेवली SRT मार्फत. या शाळेसाठी आज पण सुद्धा आपल्याकडे भरपूर संख्या जमा झालेली आहे. त्यामध्ये वर्धा जिल्ह्यातून बरेचसे शेतकरी आलेले आहेत जे उच्च शिक्षित आहे. तर आज आपण त्यांना विचारू, उच्च शिक्षित जे शेतकरी आहे ते सुद्धा आता आपल्या SRT शेतीकडे वळत आहे. त्याबद्दल नमस्कार. आपलं नाव सांगा. माझं नाव विनोद राजगुरे. मी वर्धा जिल्ह्यात वर्धेत राहतो आणि शेती बाबुळगावला आहे. 10 एकर शेती आहे. मागच्याच वर्षी शेती घेतली. तर या SRT पद्धतीत जुळण्यासाठी तुमच्याकडे आलेलो आहे. बरं, जे आता मी तुम्हाला SRT बद्दल आपल्याकडे भरपूर शेतकरी आले की जे आता तुम्ही तिथे सांगितलं त्या पद्धतीने पिकं आता शेतामध्ये आहे. हो, काडी कचरा भरपूर प्रमाणात आहे. ज्याला आपण बायोमास म्हणतो तो महत्वाचा आहे. हा. रासायनिक खताबद्दल आता आपल्या या पिकाची स्टेज पाहिल्यावर रासायनिक खत या पिकाला द्यावं असं तुम्हाला वाटेल का? बिलकुल नाही वाटत. म्हणजे नसतो खर्च कोणाचा थांबला? शेतकऱ्यांचा खर्च जर थांबला, उत्पन्न निश्चितच आपल्याला 2 क्विंटल 3 क्विंटल कमी जरी झालं हो. तरी आपल्याला काही फरक पडेल का? नाही. कारण कसं होऊन राहिलं, आता तुम्ही इतके दूर लांब आले, आता काही शेतकरी आले का जे आता खर्चानं मजुरांना आता लोक त्रासलेले आहेत. आणि आता ही गोष्ट एवढी साधी नाही. आणि SRT मध्ये ह्या सगळ्याच गोष्टीपासून आपल्याला आता आराम मिळत आहे. हो. बरोबर आहे. आपलं नाव सांगा तुम्ही. माझं गौरव गुणवंतराव काळमे, राहणार अंधोरी, तहसील देवळी, जिल्हा वर्धा. मी आता एक तरुण शेतकरी म्हणून इथे आलेलो आहे. आणि एक तरुण शेतकरी म्हणून आता आम्ही जे आधी पारंपरिक वडील करत होते बैलजोडीच्या माध्यमातून याला उखरणी नांगरणी करत होतो, तर आम्हाला कुठेतरी याला थांबवायचं आहे. आणि जो शेतीचा जो खर्च होत आहे, जो रासायनिक खत होत आहे, म्हणजे कृषी केंद्राचा जो अतिरिक्त खर्च होऊ राहिला, तर जो आमचा नफ्याचा जो भाग आहे हा कृषी केंद्र घेऊन चालला आणि मजूर वर्ग घेऊन चालला. तर याला कुठेतरी आम्ही रोखथाम करण्यासाठी म्हणून आता SRT पद्धत अवलंबायची बा. आणि आपलं उत्पन्न हे म्हणजे वाढवायचं आणि आपला जो काही उदरनिर्वाह हा चांगल्या पद्धतीने करायचा शेतीच्या माध्यमातून. बिलकुल. आपल्याला आपला खर्च आटोक्यात ठेवला, शेतीला जर आपण चांगली बलवान केली तर आपण धनवान व्हायला वेळ लागणारच नाही ना. खर्च आटोक्यात ठेवणं हेच उद्दिष्ट आहे. उत्पन्न घेणं हा उद्दिष्टच SRT मध्ये नसावं. उत्पन्न तो आता बघितल्यावर तुम्हाला उत्पन्नाची दिशा समजलेली दिसून राहिली. म्हणजे त्याच्यामुळे आपल्याला त्याच्यासाठी सगळ्यात मोठं काम कुठं करायचं आहे? सुपीक माती आपल्याला सुपीक करायची. याच्यासाठी आपल्याला काही कोणाला द्यायचं नाही, कोणापाचं काही घ्यायचं नाही. सगळ्यात म्हणून तो तन देई धन हे आपली संकल्पना आहे आणि ती आता सत्यात उतरत आहे. कारण बरेच शेतकरी आता आपल्याकडे येत आहे. धन्यवाद तुम्ही आल्याबद्दल. आपला परिचय द्या आणि कुठून आले ते सांगा आणि का आले ते पण सांगा. मी सूरज ज्ञानेश्वर शिंदे, वर्धा जिल्ह्यातून आलो आहे. मी गेल्या 7-8 वर्षापूर्वी B.Ed करत होतो, पण मोडून टाकत होतो. पण मी युट्यूबवर सरांचे हे बघितले, व्हिडिओ बघितले. ते मोठे सर म्हणून आहे ना, ते SRT पद्धत केल्यामुळे माझ्या मजुराचा खर्च वाचला. आणि पहिल्याच वर्षी असूनही मी म्हणजे रासायनिक खत दिलंच नाही, तरी चना माझा चांगला तुमच्या चेण्यासारखाच आहे. म्हणून हे बचत झाली आहे. त्याच्यामुळे SRT पद्धत हे अतिशय उत्तम आहे. आणि SRT मध्ये आपल्याला काय करायचं, आपली जमिनीवरच पहिले काम करायचं आहे ना. आपल्याला काय पिकं वाढवायची आहे, खूप उत्पन्न घ्यायचं आहे. कारण आतापर्यंत आपण पिकच घेत आलो आणि त्या जमिनीलाच मूळ काही दिलं नाही. तिला द्यायचं तरच आपल्याला मिळेल, नाही तर समोर काही मिळणार नाही. धन्यवाद.